महिला एवं बाल कल्याण समिति को मिली नई दिशा। नगर सेविका स्वाति अतीश पाटिल ने संभाला सभापति पद का कार्यभार। महिला एवं बाल कल्याण समिति को अब नई दिशा और नई ऊर्जा मिलने की उम्मीद है। नगर सेविका स्वाति अतीश पाटिल ने महिला एवं बाल कल्याण समिति के सभापति पद का कार्यभार आधिकारिक रूप से स्वीकार कर लिया है। उनके पदभार संभालने के बाद समिति के माध्यम से महिलाओं और बच्चों से जुड़े विभिन्न मुद्दों पर प्रभावी तरीके से काम किए जाने की उम्मीद जताई जा रही है। महिला सशक्तिकरण, बच्चों के कल्याण, शिक्षा, स्वास्थ्य और महिलाओं एवं बच्चों के लिए उपलब्ध सरकारी योजनाओं का प्रभावी लाभ जरूरतमंदों तक पहुँचाने की दिशा में समिति की महत्वपूर्ण भूमिका होती है। ऐसे में स्वाति अतीश पाटिल के सभापति पद की जिम्मेदारी संभालने से समिति के कामकाज को नई गति मिलने की संभावना है। पदभार स्वीकार करने के बाद स्वाति अतीश पाटिल ने महिला एवं बाल कल्याण से जुड़े विषयों को प्राथमिकता देने और समिति के माध्यम से जरूरतमंद महिलाओं एवं बच्चों तक योजनाओं का लाभ पहुंचाने के लिए प्रभावी प्रयास करने का संकल्प व्यक्त किया। उनके कार्यकाल में समिति के कामकाज को अधिक सक्रिय और जनहितकारी बनाने की उम्मीद व्यक्त की जा रही है। महिला एवं बाल कल्याण समिति को मिली ये नई जिम्मेदारी आने वाले समय में महिलाओं और बच्चों के हित में कितनी प्रभावी साबित होती है, इस पर अब सभी की नजरें टिकी हुई है। हा जो पदभार स्वीकारताना मला तर खरंच आनंद होत आहे आणि त्याचे क्रेडिट सर्वप्रथम तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या जनतेमधूनच निवडून आलेल्या नगराध्यक्ष तेजश्रीताई, लोकनेते आप्पाजी गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष विश्वजित करंजुले सर, गटनेते अभिजित करंजुले पाटील आणि त्याचबरोबर आपले ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप नाना पाटील आणि आपल्या सर्वच नगरसेवक आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते यांना मी याचे क्रेडिट देऊ इच्छिते। आणि त्यांनी ही जबाबदारी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला ही एवढी मोठी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप खूप आभार मानते। महिलांना सक्षम आणि सशक्त करण्यासाठी सर्वप्रथम तर महिला बचत गट आहेत त्यांना मी बळकट करेन। त्याचबरोबर महिलांसाठी त्यांना रोजगार मिळावा त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम, म्हणजे छोटे छोटे लघु उद्योग असतील, पार्लरचं असेल, फॅशन डिझायनिंग असेल, त्याचबरोबर ड्रायव्हिंग हे देखील प्रशिक्षण आम्ही त्यांना देऊ इच्छितो। आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर महिलांची ज्या समस्या असतात आरोग्यविषयक त्याच्यावरती देखील लक्ष दिलं जाईल। बालकांविषयी सांगायचं झालं तर ज्यांना शिक्षणाची इच्छा आहे त्यांना उच्च शिक्षणासाठी देखील आम्ही मदत करू आणि MSc आणि टॅली सारखे जे कोर्स आहेत ते महिला आणि बालक या दोघांनाही आम्ही देऊ इच्छितो। मुलांची संख्या वाढावी त्यासाठी आम्ही प्रोत्साहन भत्ता याची देखील योजना आखणार आहोत आणि ती मुलांपर्यंत पोहोचेल, त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या ही शासकीय शाळेमध्ये येऊ। आणि ही नवी जबाबदारी स्वीकारताना तुम्ही सर्वांनी जी उपस्थिती दाखवली आहे, सर्व नगरसेवक असतील, भाजप पदाधिकारी असतील किंवा पत्रकार बंधू तुम्ही असणार, तर तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद।